गेल्या 10 दिवसांपासून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरलाय। त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात 11 टीएमसीने वाढ झालीये। या पाणी साठ्यात आणखीन वाढ होत राहो आणि पुणेकरांवरचं पाणी संकट लवकरात लवकर टळावं यासाठी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारी खडकवासला धरणाचं जलपूजन केलंय। जुलै महिना सुरू झाला तरी पुणे शहरात पावसाने दडी दिली होती। त्यामुळे पुणेकरांसमोर वाढीव पाणी कपातीचं संकट उभं राहिलं होतं। अखेर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणी साठ्यात 40% वाढ झालीये, तर खडकवासला धरण 80% भरलंय। त्यानिमित्त आमच्या प्रतिनिधीने या धरणाचा विशेष आढावा घेतला। टेमघर, खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही 4 धरणं खरं तर पुणे शहराची तहान भागवत असतात। मी आलेली आहे त्यापैकीच्या खडकवासला धरणामध्ये। तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कशा पद्धतीने जोरदार इथे पाण्याची आवक होतीये। जवळपास 1.97 टीएमसी या धरणाची क्षमता आहे। त्यापैकी 1.48 टीएमसी म्हणजे जवळपास अगदी 70 ते 75% हे धरण भरलेलं आहे। पुण्याचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनी या धरणामध्ये आज पाणी पूजन सुद्धा केलं। एकूणच पुण्याची जर गेल्या काही महिन्याची पाण्यावरती पेटलेलं आपण पाणी कारण बघितलं तर कुठेतरी पालकमंत्री आणि भाजपचे लोक हे दौंड इंदापूरला पाणी सोडणं असू द्या किंवा इतर ठिकाणी पाण्याचं नियोजन असू द्या यामध्ये आणि महापौरांमध्ये यामध्ये कुठेतरी आपल्याला वेगवेगळे मतमतांतर दिसत होते। पण त्यानंतर अखेर पुणेकरांना पाणी मिळालेलं आहे। पुणेकरांचा जवळपास 8 ते 10 महिन्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असं मानायला हरकत नाही आणि एकूणच पुणेकरांनी सध्या चिंता करायची गरज नाही। त्यामुळे काही दिवसांमध्ये नक्कीच ऑगस्टमध्ये पाऊस येऊन पुण्यामधले धरण अगदी तुडुंब भरतील यामध्ये शंका नाही। भारतीय संस्कृतीप्रमाणे महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलंय। महापौरांनी यावेळी बोलताना पाणी यायला सुरुवात झाली, जोपर्यंत सर्व धरणं पूर्ण भरत नाही तोवर पाणी कपात थांबवणार नसल्याचं स्पष्ट केलं। याविषयी महापौर प्रशांत जगताप यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला। जूनमध्ये पावसाने मोठी दडी दिल्यानंतर पुण्यामध्ये जुलैमध्ये खऱ्या अर्थाने समाधानकारक असा पाऊस पडलेला आहे। मी आलेली आहे पुण्याच्या खडकवासला धरणावर। खरं तर रिमझिम पाऊस येतोय आणि माझ्यासोबत आहेत पुण्याचे प्रथम नागरिक प्रशांत जगताप, ज्यांनी आज जलपूजन केलंय। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमक्या काय भावना आहेत। सर, काय सांगा? मुळात फार समाधानाची भावना आहे, आनंदाचा दिवस आहे। जे पुणे मागच्या 12 दिवसापूर्वी पाण्याच्या दृष्टीने फार अडचणीत आलं होतं। किमान फक्त 22 दिवस पाणी पुरेल एवढंच पाणी साठा पुण्यात म्हणजे या 4ही धरण साखळीमध्ये शिल्लक होता। पण 12 दिवसात निसर्गाचा फार मोठा चमत्कार झालेला आहे। साधारणतः 11 टीएमसी पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचं निसर्गाचे आभार मानावे, निसर्गाची प्रार्थना व्हावी म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। जलपूजन आज केलेलं आहे। हे धरण खडकवासला धरण जेव्हा 70 ते 75% पेक्षा जास्त भरतं त्यावेळेस याचा पूजन केलं जातं। आज सकाळपर्यंत याची 78% म्हणजे हे धरण भरलेलं आहे, म्हणूनच हे जलपूजन आहे। हे निसर्गाचे आभार मानत असताना अजूनही पाणी साठा व्हावा, अजूनही जास्तीचा पाऊस पडावा हीच माझी परमेश्वराला आणि निसर्गाला प्रार्थना राहील। पुणेकरांना दिलासादायक दिवस आहे असं मला नक्की वाटतं। नक्कीच सर, पुणेकरांना दिलासादायक दिवस तर आहेच, पण पुण्यामध्ये सध्या पाणी कपात चालू आहे, तर ती काही गोठवण्यासंदर्भात काही निर्णय? या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, मागच्या 10 महिने समस्त पुणेकरांनी 1 दिवसाआड पाणी वापरून किंवा त्या प्रकारे पाण्याचं नियोजन करून महानगरपालिकेला आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल मी समस्त पुणेकरांचे मनापासून आभार मानतो। हे होत असताना पुढे जाऊन पुणेकर अशा अडचणीत येऊ नये म्हणूनचं एक नियोजन आहे की ही धरणं पूर्ण 28-29 टीएमसी भरल्याशिवाय ती 1 दिवसाआडची पाण्याची जी कपात आहे ती थांबवली जाणार नाही। मला अपेक्षा आहे की पुढच्या 1 महिन्याभरामध्ये ही 4ही धरणं भरतील आणि पुणेकरांना दिलासादायक निश्चित निर्णय होऊ शकेल। नक्कीच पुणेकरांना जर भरपूर पाऊस झाला तर दिलासादायक निर्णय होऊ शकणारे। सध्या पुण्याच्या धरणांमध्ये जवळपास 40% पाणी साठा आलेला आहे आणि ही पुणेकरांसाठी आनंदाची नसली तरी सुखद बाब मानायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह नेहा सराफ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे।